तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे स्वामी समर्थ सोनाले या संघाने क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीत आपण पाहतोय चिनूदादा गावदेव वेल या संघ आज स्पर्धेचा हा सलग 12 दिवस आपण अनुभवतोय आणि 12 दिवसामधील पहिला सामना ग्रामीण फुटबॉलमधील आपल्याला पाहायला मिळेल चिनूदादा गावदेव वेले विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले। सकाळचं सत्र स्वच्छ सूर्यप्रकाश आणि क्रिकेटला अनुकूल परिस्थिती आपण पाहतोय आयडल क्रिकेट कंडिशन आणि आयडल क्रिकेट कंडिशनमध्ये ही स्पर्धा खेळली जाते। अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। 3 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे, त्यामध्ये ग्रामीण सिटी ओपन आणि 40+ हे 3 फॉर्मॅट आपण पाहिलेले आहेत। तर ग्रामीण पूलमधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय चिनूदादा गावदेव वेले विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले, ज्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे वेले संघाने आणि नाणेफेक आल्यानंतर आता मात्र आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल स्वामी समर्थ सोनाले संघ। या दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे। प्रत्येक सामन्यागणिक या दोन्ही संघाने आपली कामगिरी उंचावत नेलेली आहे आणि हाही सामना नक्कीच दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे। तर बरोबर 11 वाजलेले आहेत। 11 वाजता पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज कुलदीप आणि 20 मिनिटांचा आपल्याला वेळ दिला गेलेला आहे। बरोबर 11 वाजून 20 मिनिटांनी ही इनिंग संपायलाच हवी। माझ्यासमोर जॉईंट होत आहेत माझे सहकारी समालोचक मजर खान, आपले हार्दिक स्वागत है समालोचन कक्षा में। थैंक यू धुमाल सर। तो खेल की शुरुआत होते हुए आज के दिन का पहला मुकाबला चैनूदादा वेले और स्वामी समर्थ सोनाले के बीच में, जहां पर टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया है चैनूदादा वेले ने। बिल्कुल सही कहा कि दोनों टीमों का जो परफॉर्मेंस रहा है इस टूर्नामेंट में कमाल का रहा है। तो खेल की शुरुआत होते हुए दोनों ओपनर बल्लेबाज तुषार और उनका साथ देने के लिए सागर। पहिल्या षटकामधील पहिला चेंडू समोर खेळलेला आहे 20 मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय केतन मुकादम, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज। एका धावेने अकाउंट ओपन होतोय स्वामी समर्थ सोनाले संघाच्या आणि एका धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज तुषार। बिल्कुल एक रन की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए तुषार, और आज के दिन की शुरुआत होती हुई पहला मुकाबला इस वक्त शुरू हो चुका है। स्वामी समर्थ सोनाले और चैनूदादा वेले के बीच में आज के दिन का ये पहला मुकाबला। सागर इस बार सामना करेंगे गेंदबाज कुलदीप का। इस बार स्लाइस किया इस गेंद को। तो दोनों बल्लेबाजों ने एक एक रन के साथ अपना खाता खोला है और टीम का स्कोर पहुंचा दिया है 2 पर। धावसंख्या दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं खातं उघडलेलं आहे। मेंटेरी पॉलचा पहिल्या षटकातील तो गोलंदाज कुलदीप उंच पुराचा गोलंदाज आपण पाहतोय, जो VIP डायज इन करून गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय। सामनागिरी फलंदाज तुषार यावेळी समोर केलेला आहे। बॉलर बॅक ड्राय मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण। तर तुषार पोस्ट आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या घडून झालेली ती 3 धाव। आज समालोचन कक्षामध्ये आणखीन एक नवीन आवाज आपण ऐकणार आहोत, व्हॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटील सरांचा। वेलकम मनीष पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत आहे बाली ट्रॉफी 2021 मध्ये। कुलदीप राईट अमोर द विकेट। यावेळी
ऑलराईटचा फटका मिड ऑफ रिझनमध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण एकेरी धावीने धावफलक खालता ठेवलेला आहे. एक चांगली गोष्ट आहे की कुठला चेंडू वाया व्यर्थ घालवलेला नाही. अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर पावर प्ले में गेंदबाज कुलदीप द्वारा अब तक 4 गेंदों में 4 रन खर्च किए उन्होंने। और यहाँ पर हम देख रहे स्वामी समर्थ के जो बल्लेबाज है वो नीची बैकलिफ से इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं। अभी भी हम देख रहे हैं कि बड़ा स्ट्रोक नहीं आया। इस बार सामना करेंगे तुषार। कुलदीप सामने करेल फलंदाज तुषार. प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. मेंडेटरी पॉवरचं षटक आणि मेंडेटरी पॉवरच्या षटकामध्ये एकंदरीत चांगली गोलंदाजी म्हणता येईल कुलदीपकडून. यावेळी चेंडू हवेमध्ये होता मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. पावी पंचांचा काही इशारतोय हा चौकार. पहिला मोठा फटका मेंडेटरी पॉवरच्या षटकामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून हा आजच्या दिवसामधील पहिला चौकार. बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक आता हुआ इस वक्त बल्लेबाज तुषार के बल्ले से 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक इस वक्त नहीं चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकाराने धावसंख्येला तो आकार. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावफलकावर 9 धावा. सॉरी 8 धावा झालेल्या आहेत. पहिला चौकार तुषार याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. इनफिल्डच्या वरून अगदी पॉवरप्लेच्या षटकामध्ये टिपिकल पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळतो तुषार याच्या बॅटमधून. आणि याच्या दिवसामधील पहिला चौकारही त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. कुलदीप पुन्हा एकदा सामना करत फलंदाज तुषार. यावेळी मिस टाईम फटका स्ट्रेक्सच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत सिंगलने धावसंख्या वाढते. तर एका धावीने धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 9 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर स्वामी समर्थ सोनाले संघाने नाणेफेक काढल्यानंतर आपल्या धावफलकावर धावा झालेल्या त्या बिनबाद 9. तो पहले ओवर की समाप्ति पे हम स्कोर देखें तो कुलदीप ने जो रन खर्च किए 9 रन खर्च किए, जहां पर तुषार ने एक बहुत ही खूबसूरत बाउंड्री लगाई थी बिना किसी विकेट के नुकसान पर 9 रन। मिली जुली शुरुआत कहना होगी यहाँ पर दोनों ही टीमों की रही, जहाँ पर कुलदीप ने ज़्यादा रन भी नहीं खर्च किए। तो यहाँ पर सोनाली के लिए अच्छी बात यह है कि अभी विकेट भी नहीं गिराए। तुषार और सागर इस वक्त अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। अगदी बरोबर संमिश्र सुरुवात आपण पाहतोय, कारण या षटकामध्ये धावा जरी आल्या नसल्या तरी मात्र विकेट गमावली नाही. आणि वेले संघाच्या दृष्टीने जमीची बाजू आहे की पॉवर प्लेच्या षटकाचा स्वामी समर्थ सोनाले संघाच्या फलंदाजांना जास्त फायदा उचलता आलेला नाही. एक चौकार या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळालेला आहे, मात्र धावसंख्या फक्त न फक्त 9 धावा. गेंदबाजी के लिए अब बॉबी को बुलाया गया है। इसके बाद जो होने वाला मुकाबला है, दोनों ही टीमें के कैप्टन आपको भी बिल्कुल तैयार रहना है। जय दुर्गा सुरई और अष्टविनायक ठाकुरपाड़ा के बीच में अगला मुकाबला रहेगा। दोनों ही कैप्टन आपको बिल्कुल रेडी रहना है 5 फॉर्चून टॉस बॉक्स में। बॉबी दूसरे ओवर के लिए आते हुए समय के मामले में सहयोग करना है। पहली गेंद बॉबी की वहां पर देखना है, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, डीप में वहां पर खिलाड़ी मौजूद और तुषार की पारी समाप्त होती हुई। पहला विकेट गिरता हुआ इस वक्त स्वामी समर्थ का तुषार के रूप में। पहली गेंद के ऊपर बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज। अच्छा क्या समाप्त करते हुए मिड विकेट की दिशा में केतन मुकादम अप्रतिम झेल पकडलेला आहे आणि पहिला फलंदाज तुषारच्या रूपाने बाद झालेला आहे स्वामी समर्थ सोनाले संघाचा. तो अच्छी गेंद वहां पर रही, पहली गेंद बॉबी की, जहां पर ब्रेक थ्रू दिलाते हुए अपनी टीम को। और इससे पहले भी उन्होंने अच्छी गेंदबाजी की, अब तक 4 विकेटें हासिल कर चुकी है बॉबी। कमाल की गेंदबाजी इस टूर्नामेंट में उन्होंने की है। नवीन फलंदाज एक्सपिरियन्स कॅम्पेनर संदीप तरे येतोय. तो तुषार के आउट होने के बाद अब अगले बल्लेबाज संदीप तरे। इस ग्राउंड पर संदीप तरे ने काफ़ी अच्छी इनिंग खेली है। खास करके अगर हम एनसीबी ट्रॉफी की बात करें तो कमाल की बल्लेबाजी की थी उन्होंने इसी ग्राउंड पर।
बॉबी। पहली गेंद वहां पर ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी बल्लेबाज सागर ने। एक रन आएगा इस गेंद के ऊपर, एक रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 10 पर। एक विकेट गंवाने के बाद स्वामी समर्थ सोनाले आज के दिन का ये पहला मुकाबला और टॉस हार कर पहले बल्लेबाजी करती हुई स्वामी समर्थ सोनाले। उसी बीच वहां पर देखना बैटक स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम। एक और विकेट गिरता हुआ वहां पर और संदीप तरे की पारी भी समाप्त होती हुई। दूसरा विकेट इस वक्त गिरता हुआ स्वामी समर्थ सोनाले का। अच्छा क्या समाप्त किया था वहां पर डीप में खड़े हुए खिलाड़ी केतन ने। अगर हम वेले की फील्डिंग की बात करें धुमाल सर, तो आउटफील्ड के जो उनके फील्डर है वो काफी अच्छी फील्डिंग कर रहे हैं। अगदी बरोबर. आणि ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहिला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा जो विक्रम आहे तोही विले संघाच्याच क्षेत्ररक्षकाच्या नावे विजेंद्र नावाच्या क्षेत्ररक्षकाने तब्बल एकाच इनिंगमध्ये 6 झेल घेण्याचा विक्रम केला होता. तर 5 झेल घेण्याचा जो विक्रम आहे तो सीएम चषकामध्ये रांजोले संघाच्या जीतू याच्या नावे. जी बिल्कुल. और अगर हम सिटी क्रिकेट की बात करें तो हरेश ठाकरे के नाम है जो इस वक्त हमारे बीच में मौजूद भी। अगले मुकाबले में देखेंगे हम हरेश ठाकरे को। अष्टविनायक ठाकुरपाड़ा और जय दुर्गा सुरई के बीच में अगला मुकाबला रहेगा। 2 विकेटें गंवाने के बाद स्वामी समर्थ सोनाले ने अब तक जो रन बनाए हैं 10 रन। संदीप के आउट होने के बाद नए बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी के लिए दीपेश नॉन स्ट्राइक पर है, जबकि स्ट्राइक पर इस वक्त सागर सामना करेंगे बॉबी का। बॉबी जो कि अब तक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 2 विकेटें हासिल की है इस ओवर में। 3 गेंदों में 2 विकेटें हासिल की और 1 रन खर्च किया अब तक। तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है बॉबी द्वारा, जबकि पहले ओवर में कुलदीप ने 9 रन खर्च किए थे। तो धीमी शुरुआत यहाँ पर स्वामी समर्थ सोनाली की। सागर उसी बीच वहां पर देखना है हाफ वॉली पर लेकर इस गेंद को खेला था और क्या छूटता हुआ इस बार, जीवन दान मिलता हुआ वहां बल्लेबाज सागर को। स्ट्रोक तो अच्छा था वहां पर लेकिन उतनी लंबाई नहीं दे पाए थे बल्लेबाज सागर। 2 रन आ गए इस गेंद के ऊपर, 2 रनों की मदद से स्कोर 12 रनों पर जा पहुंचा है। रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशावर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. या अगोदरचा चेंडू हा आत्ताचा चेंडू दाखवला गेलेला आहे. ईस्टर्नच्या वरून चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय धावपळीवर स्थिर आहे. इस बार फोर्स किया है इस गेंद को, देखना इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में वहां पर खिलाड़ी मौजूद है। एक और विकेट गिरता हुआ यहां पर स्वामी समर्थ सोनाले का। अच्छा क्या समाप्त किया इस बार कुलदीप ने। तर आणखीन एक हादरा बसतोय तो स्वामी समर्थ सोनाले संघाला आणि तिन्ही फलंदाज आपण जर बघितले मजर खान तर झेलबाज रूपाने बाद झालेले आहेत. बिल्कुल यहाँ पर अगर हम देखें तीनों ही जो बल्लेबाज रहते तुषार, उसके बाद संदीप और अब सागर, तीनों बल्लेबाजों ने बाउंड्री के ऊपर से मारने की कोशिश की लेकिन बाउंड्री के अंदर पकड़े गए। तो 12 रनों पर अब तक 3 विकेटें गिर चुकी यहाँ पर स्वामी समर्थ सोनाले की। बहुत अच्छी गेंदबाजी देखने को मिली है इस ओवर में बॉबी द्वारा। 3 रन देकर 3 विकेटें हासिल की उन्होंने, कमाल की गेंदबाजी की है। और पूरे टूर्नामेंट की अगर हम बात करें तो कुलदीप ने अब तक अच्छी गेंदबाजी की, 6 विकेटें अब तक हासिल की है। तर यानंतरच्या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक आणि जय दुर्गा सुरई संघाचा संघनायक.
तो इस वक्त कमेंट्री में तब्दीली होती हुई पहली बार बाली ट्रॉफी 2021 में हमारे साथ जुड़ने जा रहे हैं वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल सर। वेलकम सर, आपका स्वागत है बाली ट्रॉफी 2021 में। धन्यवाद मजर साहेब, खूप चांगलं हे नियोजन तुम्हाला पाहायला मिळते, कारण प्रत्येक खेळाडूला एक स्वप्न असते की बाली ट्रॉफीमध्ये एक चांगलं खेळ झाला पाहिजे जेणेकरून त्याला प्रसिद्धी मिळेल. आणि वाटलं होतं कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये की बाली ट्रॉफी होईल की नाही, पण दूरदृष्टी आहे सन्माननीय बाली साहेबांची. त्यांनी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असताना प्रेक्षकांना न घेता ही स्पर्धा घराघरामध्ये पोचवली यूट्यूबच्या माध्यमातून. तर हॅट्स ऑफ बाली सर, आणि खूप चांगलं नियोजन. सलग 12वा दिवस आहे आणि 12व्या दिवसातला हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळते वेहेळे विपक्ष सोनाळे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13 धावा. 13 रन हुए दौर की समाप्ति पर। बिल्कुल मनी 12 रन हुए, सॉरी। बिल्कुल मनी सर, आपने सही कहा कि कोरोना के चलते हुए कहीं पर ऐसा लग रहा था कि बाली ट्रॉफी होंगी या नहीं होंगी, लेकिन बाली सर और पॉइनियर स्पोर्ट्स ने काफ़ी मेहनत की इस टूर्नामेंट को शुरू करने में और अब कामयाबी भी मिल रही है उन्हें। लेफ्ट अपोव यावेळेस क्रॉस बॅटर कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित समन्वय होत नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप करेपर्यंत एकच धाव पूर्ण करता आलेली आहे. बघा, खूप चांगला फॉलो थ्रू मेंटेन करतोय गोलंदाज अक्षय. फक्त एकच धाव मिळेल, धावसंख्या पोहोचेल 13वर. जी बिल्कुल, अच्छी गेंद रही थी वहाँ पर। पहली गेंद अक्षय मुकादम की, जबकि पहले 2 गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की। इससे पहले हमने देखा कि बॉबी ने 3 विकेटें हासिल की थी 3 रन देकर। उसके पहले कुलदीप ने अच्छी गेंदबाजी की, हालांकि विकेट नहीं मिला, लेकिन पावर प्ले में सिर्फ 9 रन खर्च किए थे उन्होंने। लेकिन अगर हम स्वामी समर्थ सोनाले की बात करें तो अभी भी उतना अच्छा टोटल नहीं बना है, जबकि 3 विकेटें गिर चुकी है। यहाँ से अब वापसी करनी होगी स्वामी समर्थ सोनाले को। यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, आडव्या वाटेने खेळलाय. डीप विकेट क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला स्टॉप. फक्त एकच धाव मिळते. बघा, सिंगल्स डबल्सने फक्त तुमचा धाव फलक हलता राहणार आहे. धावांना वेग देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 षटकांचं क्रिकेट असताना या मैदानावर 4 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 50 धावा व्हायला हव्यात. पण मात्र याच धावांच्या वेगाने खेळ झाला तर कमीत कमी 25 ते 30 धावा धावफलकावर पाहायला मिळू शकतील, कदाचित त्या कमी असतील. जी बिल्कुल, अब यहाँ से सिंगल और डबल में काम नहीं बनने वाला है, क्योंकि अगर हम चैनू दादा वेले की बात करें तो उनके पास जो बैटिंग लाइन है वो काफ़ी मजबूत है। खास करके राजन थले बहुत बढ़िया फॉर्म में है। धावसंख्या 14 झाली. पुढचा बॉल अक्षयचा. हो, यावेळेस मध्ये व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, समन्वय व्यवस्थित होत नाहीये. वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू फेक करेपर्यंत मात्र एकच धाव पूर्ण करता येईल. आणि मदरचं सोहेल तन्वीर सारी ॲक्शन वाटते बॉलरची, कधी त्याची डिस्ट्रॅक्शन देखील होऊ शकतो बॉलर, कारण हाय ॲम ॲक्शन आहे आणि कुठेतरी डिस्ट्रॅक्शन होऊ शकेल. जी बिल्कुल, इस तरह के जो गेंदबाज रहते हैं कहीं ना कहीं बल्लेबाजों को खेलने में कठिनाई आती। जब पहली बार सोहेल तनवीर भी आए थे तो काफ़ी फॉर्म में रहे थे और काफ़ी कठिनाइयाँ भी रही थी जब वो 2007 T20 वर्ल्ड कप में आए थे। धावसंख्या 15 झालेली आहे आतापर्यंत या तिसऱ्या षटकात. चौथा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस काहीसा कमी गतीने हाताळला गेला होता बॉल. पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि यावेळेस मात्र कुठेतरी धावांना वेग देणार हा षटकार येतोय. 6 धावांनी धावाला पुढे जातोय षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर आता हुआ इस वक्त दीपेश के बल्ले से। इसी तरह की स्ट्रोक की हम बात कर रहे थे कि अगर सोनाले को मैच में बने रहना है तो बड़े स्ट्रोक की तरफ जाना होगा। अरे हमारी बात कहीं ना कहीं बल्लेबाज दीपेश ने सुनी है। 6 रन लगा इस गेंद के ऊपर। इस सिक्सर की मदद से स्कोर जा पहुंचा है 21 रन। 21 धावा धावफलकावर आहेत. बघा, वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे आणि तर वाट लावण्याची वेळ आलेली आहे आणि कुठेतरी हा प्रतिस्पर्धी संघाची वाट लावणार हा षटकार आपण म्हणू शकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर आणि अजूनही या डावातले 8 बॉल शिल्लक आहे. कदाचित हा ब्रेक थ्रू असेल धावांना वेग देणारा. जी बिल्कुल, अभी भी यहाँ से हम देखें तो 8 गेंदें बची है। सोनाली यही चाहेंगी 8 गेंदों में कम से कम 20 से 25 रन और जोड़े, एक फाइटिंग टोटल यहाँ पर दे सकती है। लेकिन अगर मैं एक बार फिर से कहूँगा कि अगर हम वेले की बात करें तो उनके पास बैटिंग लाइनअप बहुत मजबूत है। पहिल्या डावामध्ये मात्र फलंदाजी करताना फक्त धावांचाच विचार करायला हवा. यावेळेस कनेक्ट झालाय बॉल, निघून जातो मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. बहुत बढ़िया बल्लेबाजी वहां पर इस वक्त देखने को मिल रही है दीपेश द्वारा। बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर लगाए। अब यहां पर रनों को बढ़ाते हुए दीपेश, बढ़िया बल्लेबाजी। सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 27 पर। ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक लगाया था, लगभग ऑफ साइड की गेंद को वहां पर मिड विकेट के ऊपर दे फेंका है। कमाल की बल्लेबाजी इस वक्त होती हुई। 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर लगाते हुए दीपेश।
कनेक्शन खूप इम्पॉर्टंट होतं, कारण या अगोदरच्या बॉलवर षटकार आला होता. पुन्हा एकदा थोडासा आखुटबाचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. गोलंदाजाचं मत होतं की त्या फलंदाजाने ऑफसाईडला खेळावं, पण मात्र फलंदाज देखील तिथला चाणाक्ष निघाला. त्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडूच्या वेगाचा आणि उंचीचा फायदा उचलत बॉलला मिडविकेट सीमारेषा दाखवले आणि बॅक टू बॅक 2 षटकार. मजर सर, या 2 षटकारामध्ये धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले. आता म्हणू शकतोय आपण एक सन्मानजनक धावसंख्या बनवली जाते वेहळे संघाकडून, सोनाली संघाकडून. जी बिल्कुल, यहाँ पर सही कहा आपने कि गेंदबाज ये सोच रहे थे कि ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखें, लेकिन बल्लेबाज की सोच अलग है, क्योंकि अगर ऑफ साइड की दिशा में अगर वो खेलेंगे भी तो ज़्यादा से ज़्यादा 1 या 2 रन आएंगे. लेकिन यहाँ पर बल्लेबाज का जो माइंड में चल रहा है कि वो बड़े स्ट्रोक की तरफ जा रहे हैं. वही कारण था कि ऑफ साइड की गेंद को उन्होंने मिड विकेट के ऊपर से फेंका था. पाहूया षटकारांची तिकडी होईल का. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर खरं धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. खूप चांगलं हे नियोजन यावर्षीचं तुम्हाला पाहायला मिळते. मार्चचा महिना आहे, थोडीशी उष्णता देखील सकाळच्या सत्रामध्ये जाणवायला मिळते आणि कुठेतरी डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सर्वांनी मात्र वेळोवेळी पाणी पित राहा, कारण हे मैदान देखील भिवंडीच्या पूर्ण शहरातलं ताईतच म्हणू शकतोय, कारण ओपन ग्राउंड खेळण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूला असते आणि ती इच्छा पूर्ण केली जाते बाली ट्रॉफी 2021 मध्ये. पुढचा बॉल ह्यावेळेस पुन्हा एकदा हवेत खेळलंय ऑफ साईडला. वाईड ऑफ लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, झेल होऊ शकला असता, झेल निसटलाय. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कॅच सोडले आणि महत्वपूर्ण फलंदाजी कॅच सोडले, त्याने या अगोदरच्या बॉलवर षटकार खेचला होता. बिल्कुल 2 रन आ गए इस गेंद के ऊपर. और सही कहा मनीष सर आपने कि मार्च का महीना चल रहा है, गर्मी बहुत ज़्यादा है. जब आप क्रिकेट खेल रहे हैं तो बार बार पानी पिए, लेकिन बाली ट्रॉफी में जब ये खिलाड़ी खेल रहे तो उनको ORS दिया जा रहा है. ये बाली सर ने एक नया काम किया है, क्योंकि खिलाड़ी खेल रहे तो तंदुरुस्त भी रह रहे, वो उनको किसी भी तरह की परेशानी नहीं हो रही है. और जो ORS हमें स्पॉन्सर किया है वो रिजवान फक्की साहब ने स्पॉन्सर किया है. टीम मीटिंग नहीं करनी है आपको, तुरंत ही फील्डिंग लगानी है. सर उसको थोड़ा ना रुक कर बोला. बघा एवढी मोठा फॉर्मॅट आहे, 4 फॉर्मॅट क्रिकेट खेळत आहेत आणि दिवसापासून रात्रीच्या 1 वाजेपर्यंत तुम्हाला क्रिकेट खेळतोय आम्ही. तर तुम्ही देखील तुम्हाला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेचा सदुपयोग करून तुम्हाला 20 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करायचं आहे. बघा आयोजकांचा दबाव तुम्ही समजू शकता, कारण तुम्ही देखील तुमच्या परिसरामध्ये मॅचचं आयोजन करत असता. तर 20 मिनिटं इनफ आहेत 4 षटकं फेकण्यासाठी. तर फक्त तेवढाच वेळ घ्या, अतिरेक करू नका, कारण 4 षटकांचं क्रिकेट असताना आपल्याकडे देखील वेळ नाही आणि तुमच्याकडे देखील वेळ नाही आहे. जी बिल्कुल, जो कि बाली ट्रॉफी का अगर हम शेड्यूल देखें तो काफ़ी लंबा शेड्यूल है. हर दिन हम देख रहे हैं कि 13 मैचेस, 12 मैचेस, 14 मैचेस भी हम करा रहे. तो जितनी भी खेलने वाली टीमें, मैं उनसे एक बार फिर से कहूँगा कि समय के मामले में प्लीज़ हमें सहयोग करें, क्योंकि कल के दिन भी हमने देखा कि हमारा जो शेड्यूल था काफ़ी लंबा चला. धावसंख्या 29 झाले, गडीबाज झाले 3. सोनाळे संघाचे शेवटचं षटक हाताळण्यासाठी वेहळे संघाकडून गोलंदाज येतोय, तो म्हणजेच राजन थळे. स्लॉगवर आहे आणि स्लॉगवर असताना मात्र सर्वात महत्त्वपूर्ण गोलंदाजच यूज करायचा असतो, ती जबाबदारी स्वीकारलेली आहे गोलंदाज राजनने. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतं पंचांच्या डावीकडून. स्ट्राईकवर असेल बॅट्समन वैभवच्या बॅटमधून. हा फटका तर आला आहे, पण कदाचित झेलचीच्या स्वरूपात बाद होईल आणि 4थ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर हादरा बसवला जातोय वेहळे संघाकडून सोनाळे संघाला. विकेट डाऊन, धावसंख्या 29 असताना 4था. बघा दीपेशच्या मध्यमेतून धावांचा पाऊस पाडला जात होता, पण त्यानंतर मात्र कुठेतरी वैभवच्या माध्यमातून प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण एक फलंदाज जर धावा जोडू शकतोय तर मी सुद्धा धावा बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, हाच निर्धार होता वैभवचा, पण त्याचा हा प्रयत्न फसलाय. विकेट डाऊन. जी बिल्कुल, यहाँ पर सही कहा आपने कि वैभव भी यही चाह रहे थे कि वो भी बड़े स्ट्रोक की तरफ जाए, लेकिन सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे, सिर्फ 2 रन बनाकर वापस लौटते हुए. साहेबा सरांचं देखील तितकंच कौतुक करायला हवं. प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग केली जाते आणि त्यांच्या अचूक दर्जाच्या स्कोरिंगमुळे आम्हा समालोचकाचं काम देखील तितकंच सोपं होते. तर साहेबा सरांचं देखील तितकंच कौतुक. या सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून अचूक अशी स्कोरिंग होते. दरम्यान धावसंख्या झाले 4 गडी बाद 29 धावा. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, शफल झाले होते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ट्रॅव्हलिंग कुठून आहे तर लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हलिंग केला गेलाय बॉल म्हणून पंचांच्या माध्यमातून निरीक्षण केलं. अंती वाईट बॉलची घोषणा केली. धावसंख्या झाली 4 गडी बाद 30 धावा. स्वामी समर्थ सोनाळे. राजनचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर. यावेळेस मात्र मिस टाइम आहे, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, पण मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल लँड होतोय. लॉंग लेग स्ट्रीमा रेषेच्या जवळ हा बॉल अडवला जाईल, तोवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली 32. शॉर्ट गेंद थी वहाँ पर, हल्की सी शॉर्ट गेंद थी और हुक करना चाहते थे बल्लेबाज,
लेकिन सही तरीके से टाइम नहीं कर पाए थे। 2 रन जरूर आते हुए इस गेंद के ऊपर, 2 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 32 रनों पर। बघा, तुमच्याकडे पॉवर नसेल तरी चालेल, पण तुमच्याकडे टायमिंग असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही कलात्मकतेने चांगली फलंदाजी करू शकता. यावेळेस टायमिंग जुळलं नव्हतं. धावसंख्या झाली 32. पुढचा बॉल. यावेळेस मात्र टायमिंग जुळलंय आणि बॉल मात्र निघून जात वाईड मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. कमाल की बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है इस वक्त दीपेश मात्रे द्वारा। अब तक 3 सिक्सर लगाए उन्होंने, बहुत बढ़िया बल्लेबाजी, जहाँ पर हम देख रहे हैं कि एक सिरे से सिर्फ विकेटें गिर रही तो एक सिरा पूरी तरह से संभाले रखा है। बल्लेबाजी अगर हम देखें तो उनकी, जहाँ पर उन्होंने अब तक 3 सिक्सर लगाए। धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा, 38 रन्स. आणि मजर सर, किचनमध्ये मिक्सर खूप महत्त्वाचा आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्सर खूप महत्त्वाचा आहे आणि तो षटकार येतोय. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचते. बॉल्स फेकून झालेत आतापर्यंत या षटकातले 3. राईट आर्म आउट द विकेट. राजन. यावेळेस एज अँड टेकन, एज घेतली जाते आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कुठली चूक न करता मात्र बाद होऊन परततोय फलंदाज, तो म्हणजेच दीपेश. महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय मजरजी आणि 38 धावांवर 5वा हादरा बसतोय. जी बिल्कुल, यहाँ पर दीपेश का बड़ा विकेट गिरता हुआ, 38 रन पर एक और विकेट गिरता हुआ दीपेश के रूप में। दीपेश जो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, अब तक 3 सिक्सर लगाए थे, लेकिन एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे वहाँ पर और अपना विकेट गंवा दिया। आउट होने से पहले 23 रन उन्होंने बनाए। एक जुजारू पारी देखने को मिली है दीपेश द्वारा। बघा, काळाची जी गरज आहे ती ओळखूनच मोठा फटका पडण्याचा प्रयत्न दीपेशच्या माध्यमातून केला गेला होता, कारण निर्णायक 3 चेंडू शिल्लक होते आणि अभि नाही तर कभी नाही या तत्वावरच ते मोठा फटका खेळण्यासाठी गेले, पण मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झाले. राजाने देखील तितका चांगला फायदा उचलला. बॉलला हलकासा टर्न दिला होता आणि एज लागून यष्टीरक्षकांच्या माध्यमातून बाद ठरवलंय फलंदाज दीपेशला. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच हेमंत. बिल्कुल, दीपेश के आउट होने के बाद अब हेमंत आए। हेमंत ने हालांकि ज़्यादातर बल्लेबाजी नहीं की, गेंदबाजी उनकी बहुत बेहतरीन रही है। एक मैच में उन्होंने हैट्रिक भी ली है। राजन. ओव्हर पिच होता. एलिव्हेशन प्रॉपर झालंय का, तर एलिव्हेशन प्रॉपर आहे, पण डिस्टन्स मात्र व्यवस्थित गाठता आला नाही आहे. लॉंग ऑनला खूप चांगला झेल स्वीकारून मात्र परतोय फलंदाज, तो म्हणजेच हेमंत. बघा, मोठा फटका मारण्याची गरज होती का, तर हा गरज होती, पण फटका मारण्याचा जो स्टान्स होता तो कुठेतरी चुकीचा होता. आल्याला फक्त ओव्हरपिच बॉलला एलिव्हेट करण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित टायमिंग जुळलं नाही आणि पावर थोडीशी कमी पडली मजरजी. जी बिल्कुल, यहाँ पर सही तरीके से टाइम नहीं कर पाए थे। बिल्कुल पैरों के सामने से खेलना चाहते थे वहाँ पर बल्लेबाज, जो बॉटम हैंड का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन सही तरीके से खेल नहीं पाए थे। एक और विकेट गिरता हुआ हेमंत के रूप में। अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है लास्ट ओवर में राजन द्वारा। अब तक 3 विकेटें इस ओवर में हासिल की है। बघा मजरजी, बॉटम हँडच्या सोबत तुमचा फ्रंट हँड देखील तितकाच मजबूत असायला हवा. फक्त एका हाताने क्रिकेट खेळून होत नाही, दोन्ही हात तुमचे व्यवस्थित मजबूतरीतीने पकड झाली पाहिजेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानावर, तर वाईट बॉल आहे. चांगली रणनीती होती गोलंदाज राजांची, थोडीशी बॉलला फ्लाईट देऊन लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र ट्रॅव्हलिंग लेग स्ट्रिकच्या बाहेर असल्या कारणामुळे पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला हा बॉल. धावसंख्येचा लेखनी पुढे पोहोचेल 39 वर. बघा, रणनीती प्रत्येक वेळी तुम्हाला मदतीला येईल असं नाही आहे, पण मात्र कुठेतरी विचारधारा चांगली होती गोलंदाज राजांची. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. यावेळी आडवे पाटीने खेळायचा प्रयत्न झाला होता. बॉल निघून जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. सीमारेषेच्या अगदी अलीकडे बॉल अडवला जाईल. फेक करेली, पण मात्र धावचीची संधी होती, पण संधीचा व्यवस्थित वापर करता आला आणि कुठेतरी आळस जाणवला क्षेत्ररक्षकांमध्ये आणि त्याच आळसाचा फायदा उचलून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 41 या आकड्यावर स्वामी समर्थ सोनाळे आणि जिंकण्यासाठी चेनुदेवी गावदेवी वेहळे संघाला 42 धावांचं आव्हान आणि आव्हान पूर्ण करण्यासाठी बॉल शिल्लक असतील 24 बॉलमध्ये 42 धावांची गरज. चला, नेक्स्ट टॉस असेल तो म्हणजेच अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष जय दुर्गा सोरी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी आमच्या टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, जिकडे सुभाष डुमाल सर टॉस करतील. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील सर, धन्यवाद मजर खान. तर नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी मंचावर विराजमान हरिभक्त पारायण किरणजी ठाकरे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ताजी तरे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आणि आपल्या शुभ असते ही नाणेफेक केली जाईल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ताजी तरे आणि हरिभक्त पारायण हबप किरणजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे.
हे नाणं आपण पाहू शकतो. एका बाजूला AB अल्ताफ बाले तर दुसऱ्या बाजूला ZP जिल्हा परिषद. AB कॉल होता, मात्र नाणेफेक जिंकलेले सागर ठाकरे अश्वनाथ ठाकूरवाडा संघाचे संघनायक. तर टॉस विन संघनायकाला ही रोलेक्स मेडिकर फात दलव्यान मनसुख मुल्ला स्पॉन्सर आकर्षक बॅग दिली जाते. त्यानंतर जॉली डिझायनरचं हे कुपनही दिलं जाते. तर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP टाईपची सोबत व्हायची आहे. सागर ठाकरे नाणेफेक आपण जिंकलेले आहे. सर्वप्रथम बाली ट्रॉफी 2021 कोरोनाचं संकट जरी असलं तरी मात्र सरकारच्या नियमाला नक्कीच नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळली जाते. प्रेक्षक विरहित स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे महत्त्व कुठेही कमी झालं नाही, कारण प्रेक्षक जरी नसले तरी यूट्यूबच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून हजारो लाखो प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आत्तापर्यंत खेळताना कशा प्रकारे आपण एन्जॉय केलेलं आहे? खूपच एन्जॉय केलेलं आहे आम्ही आणि धोबी तलाव म्हणजे परशुराम टावडे स्टेडियमवरती खेळायला खूपच मजा येते. सगळ्यांची इच्छा असते की या स्टेडियमला खेळायला मिळावं आणि पब्लिकचं पण सहकार्य आहे. बाली ट्रॉफीला कोणी सहकार्य करून एवढी मोठी टुर्नामेंट मस्त छानपैकी आयोजन केलेलं आहे त्यांनी. सागर नाणेफेक जिंकले, नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले समोर जयदुर्ग सुरू एका चांगला संघ आहे, ज्या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपत्र रोखण्याचा प्रयत्न कराल? त्या समोरील संघ पण खूप चांगला आहे आणि त्यांना आम्ही 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अश्विन ठाकूरपाडा संघ जो 11 खेळाडूंचा संघ या अगोदर खेळला होता तोच खेळेल की त्या संघामध्ये काही बदल? नाही, सेम संघ राहील. यापुढेही संघ खेळलेला आहे तोच संघ पुढेही राहील. आपल्या संघार्थी शुभेच्छा. विनोद नाणेफेक आपण हाडले आहेत. नाणेफेक काढल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक आपण जिंकले असते ते काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण केलं असतं. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नो डाऊट सुरू एक टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाकूरपाडा हे एक टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव आहे. तर अश्विन ठाकूरपाडा संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न कराल? ठाकूरपाडा संघ पण चांगला आहे, पण आम्ही मैदानात उतरल्यानंतर त्या मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करणार. असे कोणते हुकुमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून या सामन्यामध्ये खास अपेक्षा असेल? फलंदाज मला सर्वांकडून अपेक्षा आहे की त्यांनी प्रत्येकाने आपला 100% द्यावा. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकलेले ते अश्विन ठाकूरपाडा संघाचा संघनायक सागर ठाकरे याने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले विनोद पाटील याच्या जयदुर्ग सूर्य संघाला. बॅक टू कमेंट बॉक्स. थँक्यू. चला 20 मिनटं असतील दोन्ही संघांकडे. 20 मिनटामध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करायचा. जसा पहिला बॉल डिलिव्हर केला गेला तुमची 20 मिनटं चालू होतील आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता बदल केला जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मजर खान सर आणि सुभाष धुमाळ सर या दुसऱ्या डावाचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवतील. थँक्यू. थैंक यू मनीष सर. तो दोनों ओपनर बल्लेबाज विजेंद्र और राजन गेंदबाजी की शुरुआत करेंगे. विक्की पहली गेंद वहां पर विक्की की लगे स्टंप को छोड़ती हुई वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रूप में यहां पर खाता खुलता हुआ. तो जो टारगेट है चैनू दादा वेले के सामने वो 42 रनों का टारगेट है, जहां पर दोनों ही ओपनर बल्लेबाज विजेंद्र और राजन, जबकि पहली गेंद वाइट गेंद के साथ शुरुआत की है गेंदबाज विक्की ने. उसी बीच वहां पर देखना है ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी बल्लेबाज विजेंद्र ने. लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ. इस 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 2 पर. ऑन साइड में खेलना चाहते थे, फ्रंट फुट को आगे निकालकर वहां बल्लेबाज विजेंद्र. अच्छी गेंद रही थी इस बार विक्की की. विक्की मात्रे इस बार सामना करेंगे राजन थले. उसी बीच वहां पर देखना है पुल जरूर किया और खाली क्षेत्र में गेंद जाती हुई, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. अच्छा स्ट्रोक आता हुआ राजन के बल्ले से. अगदी बरोबर. अप्रतिम फटका आपण पाहतोय. थोडंसं बॅकफुटला गेला होता हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. आणि स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळून काढलेला आहे राजन थले याने. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. जी बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर आता हुआ. पहली गेंद का सामना कर रहे थे राजन और क्रीज में पीछे जाकर इस गेंद को खेला था. उसी बीच इस बार देखना फोर्स किया है,
फोर्सिंग स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए, लेकिन कोई मौका नहीं और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 बेहतरीन स्ट्रोक आते हुए राजन थले के बल्ले से गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। इस चौके की मदद से स्कोर 10 पर जा पहुंचा है। हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये फोर्स केलं होतं चेंडूला हेडफील्डच्या वरून आणि राजन थले असा फलंदाज आहे, या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आणि ते त्यांनी दाखवून दिलेले आहेत। 2 चेंडूंवर सलग 2 चौकार फेस केलेले आहेत। जी बिल्कुल, अगर हम पूरे टूर्नामेंट की बात करें तो राजन थले बहुत बढ़िया फॉर्म में नज़र आ रहे हैं और अगर उनको इस तरह की गेंदबाजी करेंगे राजन थले को तो वो खड़े खड़े ही मैच जिता देंगे। समय के मामले में सहयोग करना है स्वामी समर्थ सोनाले। ये चीज़ हमने आपको पहले ही बताई कि सिर्फ 1 मिनट 1 इनिंग के लिए आपको 20 मिनट दिए गए हैं। दरम्यान आगमन होत आहे व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे सरांचा। वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे। विक्की मात्रे एक बार फिर से वहां पर सामना करेंगे। इस बार देखना है सही तरीके से कनेक्ट नहीं कर पाए, गेंद के नीचे वहां पर हेमंत आते हुए और राजन की पारी समाप्त। अच्छा क्या समाप्त किया इस बार हेमंत पाटिल ने। तो पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर चैनू दादा वेले का राजन के रूप में। अच्छे स्ट्रोक खेल रहे थे राजन, एक बार फिर से बड़े स्ट्रोक की तरफ गए थे लेकिन मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे। ये देखिए किस तरह से आउट हुए इस गेंद के ऊपर राजन थले। बहुत दूर से खेलने की कोशिश की थी वहाँ पर, वही कारण था कि बल्ले के ऊपर आकर गेंद लगी थी। अच्छी गेंद रही इस बार विक्की मात्रे की, पहली सफलता दिलाते हुए अपनी टीम को। राजन थलेच्या रूपाने बाद झालेले आहे। सुरुवात तर चांगली केली होती राजन थल्लेने, 2 चौकार पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खूप दुरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न। वेलकम सिद्दीक बाबे सर, आपकी मालूमात के लिए बताता चलूँ कि आज के दिन का ये पहला मुकाबला चल रहा है स्वामी समर्थ सोनाले और चैनू दादा वेले, जहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए स्वामी समर्थ सोनाले ने रन बना है 41 और 42 का टारगेट है। इस बार देखना है वहाँ पर बैटिंग स्ट्रोक लगाने की कोशिश की थी, 1 रन जरूर पूरा किया लेकिन गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। 4 रन आते हुए इस गेंद के ऊपर भी इस चौके की मदद से स्कोर जा पहुंचा है 14 रनों पर। धावसंख्या चांगले, एक विकेट जरी गेला असला तरी, कारण जी सरासरी आवश्यक होती हवी होती ती सरासरी गाठलेली आहे वेले संघाने। राजन थले यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले। त्यांना विजेंद्र यांनी 1 चौकार आता मात्र पेश केलेले आहे। धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 14 धावा, 1 फलंदाज बाद झालेला आहे। 42 या लक्ष्याचा पाठलाग करताना चेनूदादा गावदेव वेले या संघ। जी बिल्कुल ज़रूर, इस ओवर में एक बड़ा विकेट गिरा है लेकिन अगर हम रन देखें तो रन भी आए हैं इस ओवर में। 3 बाउंड्री आई और कुल मिलाकर 14 रन आ गए, जबकि टारगेट अगर हम देखें तो उतना बड़ा नहीं है, सिर्फ 42 रन बनाने हैं चैनू दादा वेले को। अब यहाँ से स्वामी समर्थ के गेंदबाजों को पलट कर वार करना होगा। अगदी बरोबर, वापसी करावीच लागेल स्वामी समर्थ सोनाले संघाला या सामन्यामध्ये। आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय, याने समोर खेळलेलं आहे अगदी खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर लॉन्ग ऑफ फ्रीजर मधून सीमा पर हा दणदणी चौकार। बहुत बढ़िया शॉट आता हुआ इस वक्त विजेंद्र के बल्ले से इनफील्ड के ऊपर से खेल दिया था इस गेंद को। ये देखिए किस तरह से फुल टॉस गेंद को पनिश्ड किया है, इनफील्ड के ऊपर से खेल दिया है, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 18 रन। महंगा ओवर कहना होगा यहाँ पर रहा है पहला ओवर विक्की का, जहाँ पर 18 रन खर्च किए उन्होंने। नक्कीच खूप महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतं। 18 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत। 1 विकेट जरी प्राप्त झाला असला तरी चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय भोला मुकादम फॅम टीम चेनूदादा गावदेव वेले संघ आणि कुठेतरी आपण पाहतो अमर मात्रे फॅम टीम स्वामी समर्थ सोनाले संघ पहिल्या षटकाचा जर विचार केला तरी कुठेतरी पिछाडीवर गेलेला आहे। तर मित्रांनो कुठेही जाऊ नका, हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहणार आहोत। जयदुर्गा सुरई विपक्ष अष्टनाग ठाकुरपाड़ा। वेलकम नबील दिवकर, आपका भी इस्तेकबाल है। देखिए समय के मामले में सहयोग करना है स्वामी समर्थ सोनाली, प्लीज़ समय के मामले में सहयोग करना है आपको। तुरंत ही फील्डिंग लगानी है, गेंदबाजी की शुरुआत करनी है। दूसरे ओवर में बुलाया गया गेंदबाज
दीपेश को। दीपेश ने आज बल्लेबाजी बहुत बेहतरीन की, जहां पर उन्होंने 3 सिक्सर लगाए थे और 23 रनों की बहुत ही जुझारी पारी खेली थी। अब गेंदबाजी भी उसी तरह की करनी होगी, क्योंकि अगर हम स्कोर देखें धुमाल सर, तो पहले ओव्हर में ही 18 रन खर्च किए विक्की ने। नक्कीच महागडे षटक इथून मात्र कमबॅक करतोय का पाहूया, आपल्या संघाला वापसी करून देतो काय गोलंदाज दीपेश, जो दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज झालेला आहे। दीपेश पहली गेंद वहां पर क्रॉस द लाइन, इस गेंद को खेल दिया है कारपेट द्वारा, गेंद जाती हुई जब तक संदीप तरे गेंद को फील्ड करते उसी बीच 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। इस 1 रन की मदद से स्कोर 19 पर जा पहुंचा। अभी भी यहाँ से हम इक्वेशन देखें तो 17 गेंदें और 23 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। 17 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे। दीपेश बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय, जो सोनेरी संघाकडून दुसऱ्या षटकांसाठी आलेला आहे। सामना करेल फलंदाज विजेंद्र। विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण वेंटेटिव्ह पावत्याच्या षटकाची समाप्ती झालेली आहे। 2 क्षेत्ररक्षक अजूनही इनफिल्डमध्ये 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहेत, त्यामध्ये बॅकवर्ड पॉईंट आणि थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप कवर, लॉंग लेग असे क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे। यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू समोर खेळलेला आहे 20 सेपमध्ये लॉंग ऑन रिजनला 1 धावेसाठी। धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते धावफलकावर 20 धावा। जी बिल्कुल 20 पर स्कोर जा पहुंचा है। अभी भी यहाँ से और 22 रन चाहिए, लेकिन अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है दीपेश द्वारा। अगदी बरोबर, कारण 2 चेंडू हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही फलंदाजाला। निर्धाव चेंडू समाप्ती। एकंदरीत चांगली गोलंदाजी म्हणता येईल या षटकामध्ये। धावांवर निर्बंध आपण पाहतोय, धावा रोखल्या गेलेल्या आहेत। जी बिल्कुल, यहाँ पर कहीं ना कहीं रनों पर रोकथाम लगाई है गेंदबाज दीपेश ने। पहले ओवर में जहाँ पर रन आ गए थे, यहाँ पर रन रोक लिया है दीपेश। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट, आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होते धावपाच्या रूपाने। बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है दीपेश द्वारा। बॉलर बैक ड्राइव खेल बैठे थे वहाँ पर बल्लेबाज, लेकिन अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते हुए और सीधा स्टंप पर फेंकते हुए। अगर सिद्दीक बाबे सर रहते तो ये कहते थे कि शायद बचपन में इन्होंने कंचे ज़्यादा खेले। तो दूसरा विकेट गिरता हुआ यहाँ पर चैनू दादा वेले का। बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में देखने को मिल रही है गेंदबाज दीपेश द्वारा। अब तक 4 गेंदों में सिर्फ 2 रन खर्च किए और 1 विकेट हासिल किया रनआउट के रूप में। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय दीपेश याच्याकडून। पहिले षटक खूपच महागडं टाकलं गेलं होतं आणि त्यानंतर मात्र आपल्या संघाला पुन्हा एकदा वापसी करून दिलेली आहे या षटकाच्या माध्यमातून दीपेश या गोलंदाजाने। नवीन फलंदाज दरम्यान खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतोय निलेश। हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे। एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मात्र एक चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे। यावेळी आल्या चेंडूला खडे टोलवलेले सीमा पार 6 धावांसाठी षटकार। मी प्रथमच उल्लेख केला होता, हार्ड हिटर फलंदाज आहे आणि पहिल्याच चेंडूवर चेंडूला भिरकवून दिलेले आहे सीमा पार 6 धावांसाठी। बहुत बढ़िया शॉट वहां पर आता हुआ। पहली गेंद का सामना कर रहे थे बल्लेबाज नीलेश, और गेंदबाज ने क्या किया, बिल्कुल उनके सामने गेंद को फेंक दिया और बल्लेबाज ने गेंद को भेज दिया है कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए। कमाल का स्ट्रोक आता हुआ नीलेश के बल्ले से। कालची सर्वली स्पर्धा या 2 खेळाडूंनी गाजवलेली होती, कारण निलेश हा बेस्ट बॉलर ठरला होता, तर दुसऱ्या बाजूला विजेंद्र हा बेस्ट बॅट्समन ठरला होता आणि तीच जोडी सध्या आपण मैदानावर पाहतोय। दीपेश पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज निलेश। फुलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार, पुन्हा एकदा चेंडू सीमापार षटकार। तो बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर लगाते हुए वहां पर नीलेश। दीपेश ने 4 गेंदें बहुत बढ़िया की थी, लेकिन जो लास्ट की 2 गेंद रही थी वो खराब गेंद रही। अगदी बरोबर, खराब चेंडू आणि ते खराब चेंडूंचा खरपूस समाचार निलेश याच्याकडून घेतला गेलेला आहे आणि 2 चेंडूमध्ये 2 सलग षटकार
निलेश याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय तो चैनूदादा गावदेव वेले हा संघ. कारण इथून समीकरण अतिशय सोपं आहे, अगदी ABCD प्रमाणे सोपं झालेलं आहे. कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. तर समालोचन कक्षामध्ये जॉईंट होतात सहकारी समालोचक सिद्दीक बाबे सर. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम नाजरीन. आइए दोस्तों, बाली ट्रॉफी की खूबसूरत सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है. मुकाबला चल रहा है वेले बनाम स्वामी समर्थ सोनाले. लक्ष्य जो रखा था स्वामी समर्थ सोनाले ने 42 रन और 2 ओवर की समाप्ति भी वेले की बहुत मजबूत पोजीशन. 32 रन में 2 विकेटें गिरी. अगला टॉस अष्टविनायक ठाकुरपाड़ा ने जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. जय दुर्गा सुरई को बल्लेबाजी की दावत दी. मनीष पाटिल वॉइस ऑफ भाईंदर एक नया पन्ना जुड़ता हुआ वेलकम. खेल की शुरुआत होती हुई फर्स्ट ऑफिशियल वार्निंग मैच रेफरी की तरफ से समय के लिए. मजबूत पोजीशन हम कहेंगे इस वक्त वेले की टीम ने पिछले 2-3 महीनों से अपने आप को साबित कर दिया है. इस मरतबा क्रॉस बैटेड स्ट्रोक कंट्रोल शॉट है. गेंद वाइडिश मिड विकेट पे गई है, मिसफील्ड और 2 रन बना लिए बैट्समैन ने. स्वामी समर्थ की अब जो फील्डिंग है वो थोडी बिखरती हुई. स्कोर है 34 रन 2 विकेटों के नुकसान पर. बघा, बॅट्समॅनचं कंट्रोल होतं पण क्षेत्ररक्षकाचं कंट्रोल कुठेतरी सुटलं आणि म्हणूनच या 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि कुठेतरी सोपं आव्हान होऊन बसलेलं आहे वेहेळे संघासाठी. इस मरतबा खींच के मारा है, चाबुक शॉट है, डगआउट में जाएगा 6 रन. और मनीष पाटिल अगर हम देखते हैं तो हेमंत पिछले मैच के हीरो थे, लेकिन हेमंत को गेंदबाजी नहीं दी गई. एक्झॅक्टली, प्रत्येक गोष्टी यात योग्य त्या वेळेतच झाल्या पाहिजेत आणि कदाचित हा षटकार नाही तर मी म्हणेन हा विजयाचा षटकार आहे. विजयाच्या जवळ जाऊन पोहोचवणारा हा षटकार आहे. कारण 10 बॉल्समध्ये आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे वेहेळे संघाला विजयासाठी. 40 रन में गोलंदाजी मार्कवर महेश थोडासा महागडा ठरताना पहिल्या बॉलवर 2 खर्च केल्या, त्यानंतर पुढच्या बॉलवर 6 खर्च केल्या. महेश इस मरतबा ऊपर लगी है, पीछे सरक रही है और गेंद बाउंड्री के बाहर और स्वामी समर्थ सोनाले बाली ट्रॉफी के बाहर. कॉन्ग्रेचुलेशन वेले टीम, चैनो दादा वेले एंड हार्ड लक स्वामी समर्थ सोनाले.